नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार स्वागत करतो तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत TYBA कंपल्सरी इंग्लिश एक्सप्लोरिंग द हॉरिझन्स 2019 पॅटर्न सी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सेमिस्टर 5चा ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन पेपर कसा असतो, काय असतो ते आपण बघणार आहोत. आणि त्याचसोबतच जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितला होता तो आहे असा आहे का नाही, आणि आपण जेव्हा अभ्यास करू त्याचा चॅप्टरमध्ये स्टडी करत असताना नेमका काय स्टडी करायचा किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तर त्यासाठी आपल्याला हे क्वेश्चन पेपर बघणं खूप महत्त्वाचं ठरून जातं. आणि चला तर आपण क्वेश्चन पेपर कसा आहे, कसे प्रश्न विचारलेत ते बघूयात. 2.5 तास वेळ असणार आहे पेपरला. युनिव्हर्सिटीचा पेपर असणार आहे हा. 70 मार्क्सचा असणार आहे. इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स, काय काय सूचना दिल्यात. 1. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. आणि 2. फिगर इन द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या साईडला जे काही आकडे दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत ते म्हणजेच फुल मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 1A, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स 6 आउट ऑफ 9. हे एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न विचारला आहे आणि 9 दिलेत, त्यातले 6 लिहायचे आहेत. त्यातला ए, एक मार्कला एक प्रश्न आहे. ए, हू इज द ऑथर ऑफ द स्टोरी द फाउंटेन लंचियन. इथं फाउंटेन लंचियन ही जी स्टोरी आहे, पहिलीच स्टोरी आहे, तर ती प्रोजमधली स्टोरी, तिचा लेखक कोण आहे. असंच आपण बाकी 2 जे काही जिद्द कृष्णमूर्तीची फंक्शन ऑफ एज्युकेशन आणि 3rd जे आहे, तर ती स्टोरी पण तिचा लेखक कोण आहे हे आपण बघून घेणं महत्त्वाचं ठरेल. बी, हाऊ डीड लेडी ड्रॅकमंटन प्रँक अफेक्ट द स्मिथली डब्स. इथं त्या स्टोरीचा तुम्हाला जर कोर माहीत असेल किंवा लेसन माहीत असेल तर ते तुम्हाला इथं उत्तर लिहिता येईल. सी, व्हॉट इज द जेम्स ड्रॅकमंटन्स ओकेशन. डी, हू इज द ऑथर ऑफ द स्टोरी फंक्शन ऑफ एज्युकेशन. मागं म्हणल्याप्रमाणे की सेम क्वेश्चन आला आहे, फक्त आणि फक्त यामध्ये चॅप्टर चेंज झाला आहे, तोच कॉपी पेस्ट क्वेश्चन आहे. त्यामुळं जेव्हा आपण अभ्यास करत असू, फक्त एका स्टोरीवर कॉन्सन्ट्रेट न करता जो फॉर्म्युला फर्स्ट स्टोरीसाठी आहे तोच सेकंड आणि 3rd स्टोरीसाठी सुद्धा अप्लाय होतो. म्हणून जो ॲप्रोच असतो क्वेश्चन पेपर बनवणाऱ्याचा, तर तो आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास केला तर आपल्याला परीक्षा ही केवळ खेळ वाटेल. ई, व्हॉट इज इंटेलिजन्स अकॉर्डिंग टू जे कृष्णमूर्ती. हा सुद्धा जसा बी क्वेश्चन होता की कोर जर माहीत असेल तुम्हाला त्या स्टोरीचा किंवा लेसन माहीत असेल तर त्यावर तुम्हाला ते उत्तर देता येईल. एफ, व्हॉट इज द सेफ अँड इझी वे ऑफ एक्झिस्टिंग अकॉर्डिंग टू द जे कृष्णमूर्ती. जी, विच बुक डिड ॲक्शनिओ बाय व्हेन ही वॉज इन प्रिझन. एच, व्हॉट डिड द पोलीस फाइंड इन ॲक्शनिओज bag on his way to the Nizi fair. E, how many years Actionio spent in Siberian prison. B, attempt the following 2 out of 3. 14 मार्कचा क्वेश्चन आहे. 7 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे. 3 दिले तर 3 मधले 2 लिहायचे. ए, डिस्क्राईब लेडी ड्रॅकमंटन्स कॅरेक्टर. आता जे काही फर्स्ट, सेकंड, 3rd स्टोरी आहे त्यातलं मेन कॅरेक्टर कोणकोणते आहेत ते आपण ओळखून घ्यायचे आणि त्यातले त्या कॅरेक्टरबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती पाहिजे. तो प्रश्न म्हणजे मेन कॅरेक्टरवर प्रश्न विचारले जातात. बी,
How does Tolstoy present the power of the forgiveness in the prose? Good God sees the truth but waits. See, how does Krishnamurti explores the restricted view of education in the function of education? Question number 2. Question number 2. Answer the following questions in one sentence. दुसरा क्वेश्चनही आहे की एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न आहे. 6/9 एक मार्काला एक असणार आहे. आणि हा जसा पहिला प्रश्न हा स्टोरीवर होता, 3 स्टोरीवर प्रोजवर, तसा हा पोएट्रीवर असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 युनिट सेकंड. ए. व्हॉट इज द सेटिंग ऑफ पोयम न्यूट्रल टोन्स? B. How does the speaker describe sun in the poem Neutral Tones? C. Who wrote the poem Neutral Tones? D. Where does the speaker find himself in the beginning of the poem Strange Friend? E. Who does the poet refers to as Strange Friend? F. What message does the poem Strange Meeting carry? G. Which month is mentioned in the third stanza of the poem Have You Got a Brook in Your Little Heart? H. Who is the poet of the poem Have You Got a Brook in Your Little Heart? E. What does the poet warn about in the last stanza of the poem Have You Got a Brook in Your Little Heart? इथं फक्त काय आहे की त्या पोएमचं लेसन काय मिळाले त्यातून, किंवा त्याचा कोर, त्याचा ऑथर कोण आहे, आणि प्रत्येक पोयममधला लास्ट स्टांजा काय सांगतो. तर लास्ट स्टांजावर एक प्रश्न पडू शकतो, तर तो त्यावर जोर देऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बी. अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स 2/3 14 मार्क्स. हा सुद्धा 7 मार्कला एक क्वेश्चन असणार आहे. 2 क्वेश्चन लिहायचे. ए. डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल ऑफ द पोयम Strange Meeting. B. How does the poem Neutral Tones reflect pessimism? C. Comment on the theme of the poem Have You Got a Brook in Your Little Heart? इथं काय सांगितलंय तर पोयमचं टायटलचं सिग्निफिकन्स. नंबर 2 पोयमचा कोर. नंबर 3 त्या पोयमची थीम हे लिहायला सांगितले. तर यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे जेव्हा आपण अभ्यास करू. क्वेश्चन 3. डू ॲज डायरेक्टेड. ए. अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स 3/5. 3 लिहायचे, 3 मार्कला आहे. ए. व्हॉट इज द टाईप ऑफ ॲडवर्ब सायलेंटली? बी. द मिल्कमॅन केम अगेन. Identify the adverb. C. This is a very sweet mango. Identify the adverb and its types. D. Give the superlative form of adverb long. E. Give the comparative form of adverb fast. B. Attempt the following questions 3/5. A. Rohan is a clever. Rohan is a kind. Combine into a compound sentence. B. It is my opinion the room needs to be painted. Combine the complex sentence. C. The problem is complex. It is interesting. Combine the complex sentence. D. The guavas are not sweet. The guavas are large. Combine into complex sentence. E. The woman put the bag down. The bag was very heavy. Combine the complex sentence. Identify the types of sentence 4/6. 4 मार्कलाच आहेत. असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. 4 पर्याय सुद्धा दिले आहेत. कोणकोणत्या टाईपचे सेंटेन्स असतात ते सुद्धा दिलेले आहे. फक्त आपल्याला त्या सेंटेन्स समोर लिहायचे की
योग्य सेंटेन्स निवडायचे. डू यू नीड मोर करी? क्वेश्चन विचारलं तर इंटरोगेट. बी, व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स. शेवट जे पंक्च्युएशन मार्क आहे त्यावरून सुद्धा आपण वाक्य कोणत्या टाईप्स आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. इथं काय दिले तर एक्सक्लेमेटरी मार्क दिले. एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. सी, सूर्या इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास ऑफ द क्लास. असर्टिव्ह सेंटेन्स. डी, लेट द डॉग बी देअर. आता हे काय तर काहीतरी कमांड दिली. कमांड म्हणलं की इम्पेरेटिव्ह. ई, ड्राईव्ह स्लो. हे काय दिले कमांड दिली इम्पेरेटिव्ह. एफ, माय डज नॉट वॉन्ट टू गो अँड स्टे विथ हर आंट. हे काय असर्टिव्ह. 4 मार्कला एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात आणि ज्याचं अवघड वाटतं ते म्हणजे काय असतं तर ग्रामर. हे ग्रामरवर 10 मार्कला प्रश्न असतात. एकदम एक नाही तर 2 एक शब्दात ते एका ओळीमध्ये उत्तर असतं. ते फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, लिहायचं असतं, जास्त काही नसतं. तर हे 10 मार्क आपल्या हातचे असतात, ते सोडायचे नाही. त्यावर आपण पुढं जेव्हा चॅप्टर वाईज अभ्यास करू तर त्यावर आपण फोकस देऊन अभ्यास करूच. त्याची कॉन्सेप्ट काय आहे ती समजून घेऊ. 4, क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. ए, 10 मार्कला आहे, 2 म्हणल्यावर 5 मार्कला 1 असणार आहे. ए, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन डिफॉरेस्टेशन. हे डिफॉरेस्टेशन जे एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलं आहे तर त्यावर कोणत्याही 10 ओळी तयार करायच्या आणि पॅराग्राफ लिहून काढायचा. तर त्याला 10 मार्क. हे सुद्धा हातचे मार्क असतात. 5 मार्कला आता फिक्स. बी, व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्व इन नोट मेकिंग. हे सुद्धा जसे तुम्ही नोट मेकिंग करता तर त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जर लिहिली तर ती सुद्धा त्याचेसुद्धा तुमच्या हातचे मार्क आहेत. सी, कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत आणि समजून घेतले तर तुम्हाला ते लिहिता येईल. हाऊ इन्सायक्लोपीडियाज आर व्हॅल्युएबल रेफरन्स टूल फॉर स्टुडंट्स. एक्सप्लेन. द इन्सायक्लोपीडियाचं महत्त्व काय हे तुम्हाला लिहायचं. हे इन्सायक्लोपीडिया म्हणजेच विकिपीडिया. परत विकिपीडिया, इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी हे काय का आणि काय महत्त्वाचे आहे तर ते तेवढंच लिहायचं. हे सुद्धा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, तुम्ही ते लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. 2 out of 3, 10. A, what is the difference between verbal and non-verbal communication? B, imagine that you and your friend are talking on telephone about summer vacation. Write a short dialogue. C, what is the body language? Explain its role in communication. हे सुद्धा तुमच्या हातचे मार्क आहेत, तुम्ही ते सोडायला नाही पाहिजे.